पेण नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे। आज प्रभाग क्रमांक 4 मधील प्रचार दरम्यान मुहूर्ताचा नारळ फोडण्यात आला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अरुणा सुहास पाटील, सुहास शेठ पाटील तसेच आम्ही पेणकर विकास आघाडीच्या माध्यमातून पेण मधील प्रचाराला सुरुवात करण्यात आली। आम्ही पेणकर विकास आघाडी ही माझी निवडणूक नाही, ही पेणकरांची निवडणूक आहे। त्यामुळे सर्व एकत्र पेणकर आले आहेत। आज सप्ताह असरा नगर येथे प्रभाग क्रमांक 4 प्रचार दरम्यान या मुहूर्ताचं नारळ फोडलं। आम्ही आता काहीही बोलत नाही। जे काय उरलं सुरलेलं असेल ते आम्ही येणाऱ्या गांधी मंदिरामध्ये जी सभा आहे त्या सभेमध्ये जनतेच्या समोर पेणचा कसा विकास झाला आहे हे आम्ही या सभेमध्ये पेणकरांच्या सर्व काही उघडकीस आणणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। CNI महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण, रायगड। दादा, अरुणताई मशालीचं चिन्ह घेऊन उमेदवारी लढवत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून, काय सांगाल? पेण नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि MMR रिजन मधील सगळ्यात महत्त्वाची नगरपालिका, कारण आता इथून केवळ 20-25 किलोमीटरच्या अंतरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित झालेलं आहे। त्या दृष्टीने पेण नगरपालिकेचं महत्त्व फार मोठं आहे आणि या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या जे काही अनियोजित तसं कारभार आहे आणि भ्रष्टाचाराचा कारभार आहे, याला पेणमधील जनता फार कंटाळलेली आहे। अगदी इथे फार मोठ्या सिविक ज्या अम्युनिटीज आहेत त्याच्याबद्दलच्या ज्या समस्या आहेत याबद्दल सर्वसामान्यांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल फार मोठी चीड आहे आणि त्यानिमित्तानेच इथे आम्ही पेणकर आघाडीतर्फे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अरुणा सुहास पाटील यांची या नगरपालिकेतील नगरसेवक पदाकरिता उमेदवारी जाहीर केली आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज होत आहे। मुळात त्यांनी या ठिकाणी 365 दिवस 24/7 या प्रभागामध्ये काम केलेलं आहे। सर्वसामान्यांच्या घरापर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात। त्यांच्यामध्ये जर आपण प्रभागामध्ये फेरफटका मारला तर सर्वसामान्यांच्या घरामध्ये आपल्या घरातील ताई, आपल्या घरातील बहीण, आपल्या घरातील काकू म्हणून सगळ्यांची त्यांच्याबद्दल फार मोठी आस्था आहे। त्याच्यामुळे आम्हाला विजयाची फार मोठी खात्री आहे आणि या ठिकाणी आम्ही एक जबाबदारी म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय। अगदी जो काही बेजबाबदार कारभार आणि जी बजबजपुरी या सत्ताधाऱ्यांनी इथे मांडलेली आहे त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही सगळेजण या ठिकाणी उतरलेलो आहोत। दादा, पेणकरांसाठी पाण्याचा प्रश्न हा मोठा होता, मागे तुम्ही भरपूर आंदोलनं केलीत। ह्या पेण नगरपालिकेमध्ये जर आपली सत्ता समजा आली तर पेणकरांसाठी पाण्याच्या प्रश्नाचे आपण काय करणार आहात? मुळात मी नेहमीच सांगत आलोय की पेण हा कोकणाचा एक समृद्ध असा भाग आहे। इथे पाण्याची कोणती कमतरता नाही, परंतु पाण्याचा फार मोठा नियोजनाचा अभाव इथे नेहमी आढळून येतो। मुळात मुंबई किंवा नवी मुंबईसाठी पाणी इथून पुरवलं जातं, परंतु इथल्या मूळ रहिवाशांना मात्र पाण्याच्या फार मोठ्या समस्या, अगदी पाण्याची टंचाई झालं किंवा गढूळ पाणी झालं, पाण्याच्या फिल्ट्रेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, अगदी नियोजनाचा फार मोठा अभाव की ज्या ठिकाणी पाणी लिप केलं जातं त्याच्या खालच्या बाजूला यांच्या सांडपाण्याच्या व्यवस्था तिथे सोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। आपण बघतो की याच्यामध्ये वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या आरोग्याच्या साथी शहरामध्ये येतात किंवा ग्रामीण भागामध्ये येतात। त्याच्यामुळे पाण्याची फार मोठी समस्या पेणकरांना भेडसावत असते। मुख्यतः फक्त नियोजनाचा अभाव आहे आणि मुळात MMR रिजन मधील नगरपालिका असल्यामुळे केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या फार मोठी पाण्यासाठीच्या निधी उपलब्ध असतो, फक्त त्याचं विनियोजन व्यवस्थित करणं हेच खरं तर सत्ताधाऱ्यांचं काम असतं। परंतु इथे फक्त स्वतःच्या कुटुंबापुरतं म्हणून नगरपालिकेचा कारभार हाकला जातो, त्याच्यामुळे सर्वसामान्यांप्रती फार काही आस्था सत्ताधाऱ्यांना नसते आणि हेच मुळं या समस्येचं कारण आहे। दादा, अरुणताईच्या समोर एक नवीन चेहरा आज त्यांच्या समोर उभा आहे, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर मी सुरुवातीलाच म्हटलं की आम्ही अत्यंत सकारात्मक रित्या या निवडणुकीला सामोरं जातोय। आमच्या समोर कोण विरोधक आहेत किंवा उमेदवार कोण आहेत यापेक्षा आम्ही या ठिकाणी काय काम केलंय, आम्ही इतके वर्ष प्रतिनिधित्व करत असताना या प्रभागामध्ये काय काय कामं केलेली आहेत याची उजळणी आम्ही सर्वसामान्य मतदारांपर्यंत करणार आहोत। मी जसं सांगितलं की अरुणा सुहास पाटील या 365 दिवस 24/7 सर्वसामान्यांच्या सेवेमध्ये असतात
अगदी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील असतात. अगदी रात्री 12 वाजता जरी कोणाला आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या किंवा आणखी कोणत्या वार्डामधल्या किंवा प्रभागामधील कचऱ्याची समस्या असो, पाण्याची समस्या असो, यासाठी त्या नेहमी तत्पर असतात. त्याच्यामुळे त्यांच्या पुढे ज्या नवख्या उमेदवार आहेत त्या फक्त आपल्या कुटुंबाचं किंवा आपल्या खानदानाचं इथे कुठेतरी सत्ता आहे या एकाच गुणवत्तेवर या ठिकाणी त्यांच्यासमोर सामोरं जात आहोत. मी काय त्यांच्यावर टीका करणार नाही. ज्याने त्यांनी आपापलं नशीब निवडणुकीच्या माध्यमातून नशीब आजमावावं, परंतु आम्हाला खात्री आहे, आम्हाला आमच्या मतदारांवर विश्वास आहे. सर्वसामान्य कोणत्याही भूलतापांना भुलत नसतात. त्यांना कामं करणारी माणसं चांगली माहिती असतात आणि कोण फक्त नुसतं आपल्या फक्त कुटुंबाच्या जोरावर फक्त निवडणुकीला सामोरं गेलंय हे देखील जनतेला आणि मतदारांना चांगलं कळतं. त्याच्यामुळे आमच्या मतदारांवर चांगला विश्वास आहे. पेण शहरामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. पिण्याचे पाण्याची समस्या आहे, वाहतुकीच्या रहदारीचा प्रश्न आहे, ट्रॅफिकच्या सोबतच या ठिकाणी पार्किंगचा फार मोठा प्रश्न उपस्थित होत असतो. यासोबतच अगदी घनकचरा व्यवस्थापनाचा फार मोठा प्रश्न आहे. इथे नियोजनाचा फार मोठा अभाव आपल्या या ठिकाणी दिसून येतो. कुठेतरी रस्ते खोदलेले असतात आणि मग त्यानंतर गटाराची कामं काढलेली जातात. रस्ते मग त्यानंतर पुन्हा एकदा खोदावे लागतात. भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रश्न इथे फार मोठा गंभीर बनलेला आहे. यासोबतच आरक्षणाचा प्रश्न की सर्वसामान्यांच्या गोरगरिबांच्या जमिनींवर इथे आरक्षणं टाकण्यात आली आणि मग त्या आरक्षण उठवण्यासाठी वेगळ्या पद्धतीने इथल्या सत्ताधाऱ्यांनी अपेक्षा ठेवल्या गेल्या आणि काही लोकांनी फक्त आपल्या कुटुंबाच्या किंवा वैयक्तिक फायद्यासाठी जिथे आपापल्या जमिनी आहेत त्या ठिकाणी रिंग रोडची स्थापना केली. अशा प्रकारे या ठिकाणी अगदी सत्ताधाऱ्यांनी बजबजपुरी माजवलेली आहे आणि म्हणूनच आज या ठिकाणी सर्वसामान्यांमध्ये, पेणकरांमध्ये या सत्ताधाऱ्यांबद्दल फार मोठा आक्रोश दिसून येतो. सर्वसामान्यांनी आज ही लढाई आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही पेणकर यांच्या माध्यमातून ही जी निवडणूक आम्ही सर्वसामान्यांच्या समोर जात आहोत, त्यांनी अगदी विश्वासाने आम्हाला या निवडणुकीला अगदी विश्वास दिलेला आहे आणि त्याच भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी जातोय. आज इथे अगदी मोठमोठे प्रोजेक्ट येण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांना इथे फारसं काही पडलेलं नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे विकसित झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या नगरपालिकेला आता फार मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे या नगरपालिकेमध्ये सत्ता अशा लोकांची असावी की ज्यांना या ठिकाणी फार काही आपल्या वैयक्तिक स्वार्थाची आशा नाही आहे, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची तळमळ आहे. अशाच लोकांना सर्वसामान्य मतदारांनी त्या नगरपालिकेमध्ये निवडून द्यावं असं मी आवाहन करतो.